नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये हे सर्व टॉपिक बघणार आहोत जे तुम्हाला कन्स्ट्रक्शन साइटवर गेल्यावर माहीत असणे खूप गरजेचे आहे. तसेच जमीन मोजणे, भिंतीवरील प्लास्टर मोजणे, वीट बांधकाम कसे मोजायचे, कॉन्क्रीट कसे मोजायचे, असे काही छोटे छोटे उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला हे युनिट समजायला सोपे जाईल. मोजमापनाच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत ब्रिटिश पद्धत. यामध्ये इंच आणि फूट हे दोन युनिट येतात आणि दुसरी पद्धत आहे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. याला शॉर्ट फॉर्ममध्ये SI मेथड असे म्हणतात. या पद्धतीमध्ये मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर असे युनिट येतात. आपण पहिली पद्धत बघू, ब्रिटिश पद्धत. इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. त्यावेळेस त्यांनी खूप काही कन्स्ट्रक्शन बांधले. रेल्वे भारतात आणली. या बांधकामाचे प्लान व नकाशे त्यांनी इंच आणि फूट या युनिटमध्ये बनवले. याच प्लान आणि नकाशाच्या मदतीने भारतात पुढे कन्स्ट्रक्शन बांधले जाऊ लागले. त्यामुळे इंच आणि फूट या युनिटचा वापर कन्स्ट्रक्शन साइटवर केला जाऊ लागला. दुसरी पद्धत आहे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. तुम्हाला स्क्रीनवरती पट्टी म्हणजे स्केल दिसत असेल, जे आपण शाळेमध्ये वापरत होतो. यावरती जे 1, 2, 3, 4, 5 असे अंक दिसत आहे हे सेंटीमीटरमध्ये असतात आणि 1च्या आधीचे लहान रेषा आहेत यांना मिलीमीटर असे म्हणतात. जेव्हा 10 रेषा म्हणजेच 10 मिलीमीटर होतात तेव्हा याचा 1 सेंटीमीटर होतो. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर आणि 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. उदाहरण सोडवण्याच्या आधी तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा, स्क्वेअर आणि क्यूबिक कुठे वापरायचे. जेव्हा आपण कोणत्याही दोघांचा गुणाकार करतो म्हणजे लांबी गुणिले रुंदी किंवा लांबी गुणिले उंची किंवा रुंदी गुणिले उंची, तेव्हा स्क्वेअरचा वापर करायचा आणि जेव्हा लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची होईल तेव्हा क्यूबिकचा वापर करायचा. पहिले उदाहरण घेऊया स्क्वेअर फूट आणि स्क्वेअर मीटरचे. समजा ही आपली जमीन किंवा प्लॉट आहे. याची लांबी 20 फूट व रुंदी 10 फूट आहे. यावरून आपल्याला याचा एरिया काढायचा आहे. त्यासाठी आपण लांबी गुणिले रुंदी करू. लांबी आहे 20 फूट आणि रुंदी 10 फूट. याचा गुणाकार केल्यावर होतो 200. आता याला युनिट द्यायचे आहे. आपण मागेच शिकलो, कोणत्याही दोघांचा गुणाकार केल्यानंतर स्क्वेअरचा वापर करायचा. म्हणून मी इथे पहिले स्क्वेअर लिहितो आणि जमिनीची लांबी व रुंदी फूटमध्ये आहे म्हणून मी स्क्वेअरच्या पुढे फूट लिहितो. म्हणून या जमिनीचा एरिया होईल 200 स्क्वेअर फूट. आता याच जमिनीला आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजूया. समजा या जमिनीची लांबी 10 मीटर व रुंदी 5 मीटर आहे. लांबी गुणिले रुंदी 10 गुणिले 5 केल्यावर येईल 50. दोघांचा गुणाकार केला म्हणून स्क्वेअर आणि जमिनीची लांबी आणि रुंदी मीटरमध्ये असल्यामुळे पुढे मी लिहितो मीटर. म्हणून या जमिनीचा एरिया होईल 50 स्क्वेअर मीटर. दुसरे उदाहरण घेऊया भिंतीवरील प्लास्टर. प्लास्टरची उंची 10 फूट व लांबी 8 फूट. म्हणून लांबी गुणिले उंची 10 गुणिले 8 बरोबर 80. दोघांचा गुणाकार केला म्हणून स्क्वेअर आणि प्लास्टरची लांबी व उंची फूटमध्ये असल्यामुळे स्क्वेअरच्या पुढे लिहितो मी फूट. म्हणून प्लास्टर होईल 80 स्क्वेअर फूट. आता याच प्लास्टरला आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजू. प्लास्टरची लांबी 2 मीटर व उंची 3 मीटर. लांबी गुणिले उंची 2 गुणिले 3 बरोबर 6 स्क्वेअर मीटर. आता आपण वीट बांधकाम कसे मोजायचे बघू. लांबी 15 फूट, उंची 10 फूट आणि रुंदी 1 फूट. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची 15 फूट गुणिले 1 फूट गुणिले 10 फूट बरोबर 150. तिघांचा गुणाकार केला म्हणून मी इथे लिहिणार क्यूबिक आणि लांबी रुंदी उंची फूटमध्ये असल्यामुळे मी इथे फूट लिहिणार. एकूण वीट बांधकाम येईल 150 क्यूबिक फूट. हेच वीट बांधकाम आता क्यूबिक मीटरमध्ये बघू. लांबी 5 मीटर, उंची 4 मीटर आणि रुंदी 0.3 मीटर. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची 5 मीटर गुणिले 0.3 मीटर गुणिले 4 मीटर बरोबर 6. तिघांचा गुणाकार केला म्हणून क्यूबिक आणि लांबी रुंदी उंची मीटरमध्ये असल्यामुळे क्यूबिकच्या पुढे मीटर. म्हणून एकूण वीट बांधकाम येईल 6 क्यूबिक मीटर. आता शेवटचं कॉलममधील कॉन्क्रीटची क्वांटिटी काढूया. कॉलमची लांबी 2 फूट, रुंदी 1 फूट आणि उंची 10 फूट. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची 2 फूट गुणिले 1 फूट गुणिले 10 फूट बरोबर 20. तिघांचा गुणाकार म्हणून क्यूबिक आणि फूट. म्हणून या एका कॉलमची 20 क्यूबिक फूट कॉन्क्रीट लागणार आहे.
असे एका घरात 12 कॉलम असेल तर 20 गुणिले 12 एकूण 12 कॉलमसाठी 240 क्युबिक फूट कॉन्क्रीट लागणार आहे. ह्याच कॉलमसाठी क्युबिक मीटरमध्ये किती कॉन्क्रीट लागेल ते बघू. कॉलमची लांबी 0.60 मीटर, रुंदी 0.30 मीटर आणि उंची 3 मीटर. तिघांचा गुणाकार केल्यावर 0.54 क्युबिक मीटर. एका घरात 12 कॉलम आहेत म्हणून 0.54 गुणिले 12 तर एकूण 12 कॉलमसाठी 6.48 क्युबिक मीटर कॉन्क्रीट लागेल. असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. कन्स्ट्रक्शनचे परिपूर्ण ट्रेनिंग घेण्यासाठी आमच्या सेंटरमध्ये ॲडमिशन घेऊ शकता.